म्हणजे संकासुराचा मार खाणे हे आशीर्वाद समजला जातो। हो तोडलीत, ओ जामादावर तोडलीत तुमचा, तोडलीत हे अरे बाजू आहे, आम्हाला दाखवू दे काय करता होतो। ओके 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 आय एम यार, मी इथे हा फसून पकडून मारलीस ना फसून। सर्वांना नमस्कार। सध्या कोकणात शिमगा उत्सव चालू आहे, तर आज आमच्या वाडीमध्ये पालखी घर घेते। जसं की तुम्ही माहीत असेल, कोकणातले असाल तर तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये पालखी एका दिवसासाठी दिली जाते आणि मग देवाला प्रत्येकाच्या घरी दिलं जाते। तर आज जो दिवस आहे त्या दिवशी माझ्या वाडीत आगरवाडी नंबर 1 मध्ये पालखी आहे, म्हणजे आमच्या प्रत्येकाच्या घरोघरी देव येणार। तर तो दिवस, तर ह्या व्हिडिओमध्ये काय होणार आहे, आजच्या दिवशी म्हणजे पालखी, म्हणजे ह्या दिवशी काय होतं माहिती आहे का, म्हणजे पालखीचं घरं घेतेच, त्यासोबत एक संकासूर असतो जो की तुम्हाला माहिती आहे, सोंगोड असे आपण बोलतो त्याला। तर तेव्हा म्हणजे मजा ह्या व्हिडिओमध्ये ही येणार आहे की संकासूरला आपण हू करतो, ॲज त्याचं मार वगैरे खातो, मार त्याचं खाणे वगैरे ही आपण अशी एक म्हणजे संकासुराचा मार खाणे हे आशीर्वाद समजला जातो। तर त्यासाठी पोरं त्याला खूप हू करून चिडवतात। अजून खूप काही प्रकार आहेत चिडवण्याचे, बट एकदम नॉर्मल बेसिक हू करणे, मग संकासूर मारायला येणार। आणि खूप मला तर भाई म्हणजे मला फसून पकडलं आणि मारलं, नाहीतर मी गावलो नसतोच। पुढे बघा खूप धमाल येणार आहे। तर अशा प्रकारे ही व्हिडिओ होणार आहे। त्यातल्या दुपारी म्हणजे पूर्ण दिवस आम्ही जेवण वगैरे घरी नाही करत ह्या दिवशी। आणि अजून एक सांगण्यासारखं ह्याच्यामध्ये काय माहिती का, म्हणजे संकासूर जेव्हा पाठलाग धरतो आणि जेव्हा पकडतो, तर त्याच्यामध्ये पण काय आम्ही काय करतो माहिती का, पैसे देतो। संकासूरला पैसे लिहितात, जसं की हे बाबा हे 100 रुपये घे, ऑन द स्पॉट तुम्हाला मी दाखवले। म्हणजे संकासूरला पैसे देतो आणि सांगतो की ह्याला मार, मग संकासूर त्याची पाठलाग धरणार, त्याला मारणार। अदरवाईज अजून खूप सारे फॅक्ट आहेत, जसं की कोणाच्या बाई चप्पल असेल आणि तो पालखीसोबत फिरत असेल, किंवा म्हणजे ह्या दिवशी आम्ही चप्पल नाही घालत, कारण देव आपल्यासोबत आहे तर आपण चप्पल वगैरे नाही घालत। तर कोणाकडे चुकून कोणी असेल तर मग त्याला सांगणार की भाई संकासूर त्याने पैसे पालखी असताना चप्पल वगैरे घातली तर त्याला मार वगैरे, असं खूप काही आहे। तर पुढे व्हिडिओमध्ये बघा फुल धमाल येणार आहे। सो लेट्स बिगॅन स्टार्ट। चला, पालखी माझ्या मागे घरं घेते। मी मध्येच इंट्रोडक्शन द्यायला आलो कारण का आता खूप लेट होणार आहे। तर पूर्ण दिवसाचा शेड्यूल तुम्हाला बघायला मिळेल, सकाळ ते संध्याकाळ। आपला लचा प्रॉब्लेम आहे बिकॉज वी आर चिपळूणकर। सो काय रो पोरांनो कुठं आता, वाडीचं घर म्हणजे सभागृह किंवा स्टेज असतं, तर सगळ्यात पहिलं ते घर घेतलं जातं। तर हे अशा प्रकारे, मग नंतर मग प्रत्येकाच्या घरोघरी हे अशा प्रकारे नाच गाणं केलं जातं। ह्याला खेळी असं म्हणतात। त्यासोबत संकासूर, एक नाचा म्हणजे गोमू असं आपण बोलतो। तर एक पुरुषाचाच एक बाईचा रोल करणार म्हणजे गोमूचा रोल करणार एक पुरुषच असतो, त्यांनाही सुद्धा आमच्या कोकणात खूप मोठा मान असतो। तर ह्याच्यामध्ये गाण्याचे खूप बोल एकदम डीप असतात, तर सर्वच गाण्याचे बोल तुम्हाला कळणार नाही, ज्याचे कळतील त्यासाठी तुम्ही खास असाल की तुम्हाला बोल कळले। तर बघूया पुढे। अशा प्रकारे नैवेद्य वगैरे अर्पण केला जातो, त्यानंतर श्रीफळ वगैरे फोडलं जातं।
अशा प्रकारे इथून मग पालखी घरोघरी जायला सुरुवात। यस यस बडी काका पण ते ओरडणार नाही ना? आज सर्व चालतं, भारी हो। हे बघा काका आता म्हणाले की आज सर्व चालतं। सर्व चालतं म्हणजे काय, ज्याच्या घरी पालखी घर घेत असते ना तेव्हा त्याच्या कंपाऊंडात आम्ही फळं खातो, म्हणजे जे खाण्यायोग्य आहेत ते। नाहीतर तुम्ही म्हणाला आम्ही सर्वच काय घरातलं घेऊन जाऊ, दिस इज नॉट पॉसिबल। तर म्हणजे शेजारी पेरूचं झाड असेल, जामाचं, आता फॉर एक्झाम्पल इथे जामाचं झाड आहे तर पपई किंवा जाम पुढे बघाल तुम्ही तर ही धमाल असते। तर मी काकांना असं मुद्दाम बोललो आज सर्व चालतं का वगैरे वगैरे। मला माहिती आहे बिकॉज मी लहानाचा मोठा गावीच झालोय, फक्त जस्ट मला दुसऱ्याकडून ऐकायचं असतं। ओके, तर हे बघा हे आम्ही आता काढतोय जाम वगैरे, व पोरं बघा बिलगली त्याच्यावरती, तरी पण आता लागलेत नाही। आता बघा ह्यांची मजा बघा यार, मजा बघा तुम्ही। तर पुन्हा रिअल ऑडिओ मध्ये बघा तुम्ही। ओके, पण लास्ट टाइम जेव्हा होते पण आता नाही तो काढून ठेवली असेल अगोदरच ना? ओ लेट का काढून ठेवले तो? ओ संजू का, ओ संजू का लेट आहे का काढून ठेवलेत तुम्ही? यार मला पाहिजे, मला पाहिजे, हे मला पाहिजे, मला पाहिजे, हे लाल आहे तो, माझा आहे, माझा आहे। दुसरं बघा, दुसरं बघ मेलं। हो तोडलीत, ओ जामाचा झाड तोडलीत तुमचा, तोडलीत तोडलीत तोडलीत। चला तिकडे देऊ पूजा करायला। अशा प्रकारे जामांची चोरी करून झालेली आता। आता दुसऱ्या घरी आलो, तिथे पपई लागले होते, सो पपईवरती हात मारला। हे जाम आणि पपई बघितले तुम्ही खाताना चोरताना। ह्याच्यानंतर एक मोठी व्हिडिओ बनवले जे की फोपणीसावरती आहे, त्याच्यावरती आम्ही चढलो, त्यानंतर गरकुटीन वडून काढले, कावलावरती पडले वगैरे वगैरे। तर ती मोठी व्हिडिओ झाले, सो ती मी लॉंग व्हिडिओ सेपरेट अपलोड केले, तर ती सुद्धा चॅनलला व्हिजिट करून बघा। चॅनलचं नाव आहे कोकणी मार्ग्या, हाच तो चॅनल आहे। आमच्या कोकणातील आहे लाल खोबरं। लाल खोबरं का? ते ऑरेंज कलरचं आहे, अजून ते थोडं अजून जास्त पिकलं की ते लाल होत जातं, स्पेशल लाल खोबरं आहे। ओके, ह्या दिवशी पूर्ण वाडीचं जेवण आम्ही वाडकरी मिळून एकत्रच बनवतो, तर बघूया तिथली धमाल। मी कुठून काय बोलेन कधी सांगता येत नाही। हे वाडीचे मोठे मोठे धडाडीचे कार्यकर्ते काय म्हणते, हे काय संतोष काका कसले 20% कापून घ्यायचे? अहो का आता माझ्याकडे बोलाय शब्द नाही तो तुमच्याकडे, काहीतरी संध्याकाळपर्यंत आठवतो तुम्हाला सांगतो। मग आता काहीतरी तुम्ही आता प्रश्नच असा केला होता तर मला उत्तरच नाही ना। 10,000 रुपये तर देणगी दे, तुम्हाला देणगी पाहिजे, पैसे लागू दे, मग देणगी देतो। मग शेगड्या वगैरे आम्ही वाडीच्याच घेतल्यात, नवीन शेगड्या। इथे भातसाठी तांदूळ वगैरे साफ करून ठेवलेत, म्हणजे आम्ही पुलाव भात करतो। इकडे मसाले वगैरे आहेत सर्व। आणि आमच्या वाडीतलेच म्हणजे बाहेरच्या आम्ही कोणी आचारी नाही बोलू, आचार्य म्हणजे जेवण करतात त्यांना आचार्य म्हणतात, सो ते आचार्य बाहेरून नाही बोलू। आमच्या वाडीतलेच असे काही माणसं आहेत ते आचार्यचेच काम करतात, जसं की प्रसाद दादा हा आला, त्याच्यानंतर संतोष काका गोंडबरे आणि हे विनोद काका। तर हे तिघजण आहेत जे हेच काम करतात, सो टेस्टला नो कॉम्प्रोमाइज। ओमकार एक्सक्यूज मी, विजोदा व्यवस्थित चाललंय ना सर्व? ओके, जरा उजेडता आठवण येतं काका, सर्व व्यवस्थित ना? व्यवस्थित ना? अच्छा नका नका एवढ्या लवकर नको, थांबा जरा। बरं कशीच व्हिडिओ काढायला कोणतरी पाहिजे होतं रे। ओके ओके
ओके ओके यार मी इथे हा हा गेल तेव्हा बघू आता. मागाशी पाटला धरली होती एकदा, बट तेव्हा मी प्रिपेअर नव्हतो. झाडाखाली बसलेलो इथे मी, इथं पोरं बसले तिथे, आणि अचानक आला माझी पाटलाग धरली. बट मैं क्या उसको गावने में से हूँ क्या मिलने में से हूँ क्या. तुला काय पाहिजे? जा सोंगड्याला सांग ना मला पकडायला. अनु मला सांग ना पकडायला, सांगता ना, सांग ना यार. अरे पकडल्यावर मला मारल्यावर मग तुला मजा येईल ना, सांग ना यार. आता कसं माहिती, घर येण्याची प्रथा आहे ना. सो आता घरात नाचता आहेत खेळी, तर मग ते नाचून झाल्याच्या नंतर मग त्याला टाइम भेटतो संकासुराला. ओके ठीक आहे, तर त्यावेळी पाटलाग धरेल तो. तर बघूया आपण. सुनील दादा तू बाई हू करत होता, हा हू करत होता, तो गावतो लगेच. पांड्या गावतो तो लगेच, त्याला धावत नाही आता. पोर त्याला सांगते आता. तो गौरव पण हू करत होता मगाशी. चकोली सही खुलकुल हलू ना, खुलकुल हलू ना, खुलकुल नाही, तुला नाही मारणार बघ. अरे व्हिडिओ मध्ये दिसली नाही की तू. जा गुंजन तो खुलकुला ना, खुलकुला. कमाई झाली ना. कमाई झाली म्हणजे काय माहिती का, आमच्याकडे असं असतं की आम्ही त्यांना पैसे देतो संकासुराला, की हे 50 रुपये घे, 100 रुपये घे आणि ह्याला मार. फॉर एक्झाम्पल मी देणार आणि माझ्या मित्राला सांगणार की ह्याला मार म्हणून. मग संकासुर तर मग तो पाटलाग धरणार. आता अशा प्रकारची पाटलाग धरली होती तिकडे कनूची, ती ह्याने आर्यनने पैसे दिले होते संकासुराला 100 रुपये, आणि सांगितलं त्याला मार म्हणून. तर असं सुद्धा आम्ही करतो, आणि ती ह्यात खूप मजा असते. फणस लागली तिथे. कोण बाजू आता घरी येऊन झालंय. अनु पकडू नको बाबा, असं काय करू नको बाबा, पकडू नको बाबा. मी मार खाल्ले ना मग. हे सही या बाबा, तुम्ही पोरीना काय करू नका. हे नको ना, अनु मी ढकलून जा ना, आधी सांगतोय. हा चष्मा पाहिजे नंतर येतो तुला. हा पिसलो. आता यायची तयारीत आहे. चकोली पकडायला येऊ नको मला. व्हिडिओ काढते, हा व्हिडिओ काढा की कॅमेरा, व्हिडिओ चालू आहे. तुम्ही बघू शकता इथे बबलू दादा मारणार आहे. बबलू दादा पळणार आहे, सोंगड मारणार आहे. तिकडून फिरून येणार आहे आता, मागून नाही तर तो आता संकासूर आहे ना त्यांच्या पाठला जाणार, तर मग तिकडे पळाला संकासूर.
सायला तू पण बोलास. दादा स्टोरी संपतोय पटकन या. सुद्या नको फालतू नको मारला तर सोलवीन मला. थांब आता हो करूया. थांबतो काय काय दादा ही फसून पकडून मारलीस ना ना फसून नाही तो ठीक आहे चालेल ठीक आहे चालेल. आणि कसं असतं म्हणजे आता मी समोर का आले माहिती काय, जेव्हा आम्ही टोपरं काढतो संकासूर तेव्हा समोर गेल्यावर मारत नाही, तर घातल्याच्या नंतर मारू शकतो. तर आता मारू शकतो तो संकासूर. मी संकासुराला मी एकेरी शब्दाने बोलतोय तो असा, तर तो देवच आहे आमच्यासाठी. बट ना तूच ना तो आता हा करा होता, हा आमचाच होता. तर आणि आता याचं घर घेत आहेत. सो आता पाया पडण्याची ती आपली प्रथा आहे. सो आता बघूया आपण काय करतो ते. पांड्या तुला मगाशी सांगतो करू नको, घरात पाया पडायचा आहे. तर आता केला, आता बघ हा करत होता ना, बरोबर आहे. हे तांदूळ वगैरे गोळा करतो आम्ही असं, आणि घरातून हे असे तांदूळ दिले जातात. हे तू इथं कुठे पाया पडतोस? पैसे पडले ओके. म्हणजे आता मगाशी पांड्या करत कशाला करत होतास रे? अरे अरे घाबरतो का त्याला जोरात? आय शाबाश, एक नंबर. आता नाचू शकतो आपण, आपल्या दोघांना मारला नाही, आता आपण नाचू शकतो. हा नाचूया आता. आणि नंतर आपलं घर झालं की परत नाचू, म्हणजे माझं घर झालं की परत करूया. आय शाबाश, जोरात. बरोबर आहे, परफेक्ट आहे. मगाशी जेवण झालेलं आहे. आता हे काय बोलतो तू, हे ना नल्या ना? वा वा वा. आपला कसला तो भात, व्हाईट पुलाव विथ ह्या नल्या. हा अमेझिंग. प्लस लोणचं, प्लस ही भाजी कसली आहे, छोले भटुरे भाजी. यार एक नंबर, खतरनाक. हे आमच्या वाडीची माणसं. परी मला दे ना, मला दे कुरकुरी दे. थँक्यू. नको खा. हो सक्षम, भरपूर जेव. अशा प्रकारे आपल्याकडे पुरेशी जागा नसल्यामुळे गोंधळ बघा, गोंधळ. पुरेशी जागा नसल्यामुळे आहे ना, आता आम्ही हे ठरवलं की लाईनीमध्ये पुलावा द्यायचा, की पुलावा व्हाईट राईस आणि हे केले छोले भटुरे टाईप. आणि इकडे थोडंसं
चाऊमिन टाईप कुरकुरे केलेत नळ्या. तर आता पद्धतशीरपणे याचा आमच्या वाडीच्या समोरचा आवार आहे. ए पोरांना लाईन लावा ना. हे अशा प्रकारे सिस्टमॅटिक पद्धतीने आता आम्ही हे 3 फूड बनवलेत, जसं की व्हाईट राईस, छोले भटुरे आणि जसं चाऊमिन टाईप थोडं कुरकुरे गेलेत. आता ही वाडीतली माणसं सर्व अशी लाईनीमध्ये येत आहेत आणि जे मेन खेळी वगैरे आहेत त्यांना स्टेजवरती जेवायला दिलंय. आणि ही कधीपासून आतुर झालेली जेवणासाठी भुकेने व्याकुळ अशी वाडीतली पोरं वाट बघतायत की त्यांचं जेवण कधी होतंय. कधीपासून वाट बघतात की बायकांचं जेवण कधी होतंय, त्याच्यानंतर मग आम्ही जाऊ. तर तिकडे लागलेल्या बायकांची लाईन आणि वाडीतली पब्लिक अशा प्रकारे येत आहे. इकडे लहान पोरं आहेत, त्यांना इकडे जेवायला वाढलंय. अरे परी परी आला, परी अंगडाई देत आहे. परफेक्ट परफेक्ट शॉट होतोय. का खूप भात मस्त आलाय. लोकांकडून ऐकतो आम्ही, खाल्ले नाही अजून, पण लोकांचा प्रतिसाद बघतोय की खतरनाक झालाय. म्हणजे जेवण बनवणारे आहेत कोण आचारी म्हटलं. हा बाहेर ना आमच्या वाडीतलेच आहेत सर्व. नमस्कार मित्रांनो, ही झाली पालखी घर घेण्याची पहिली व्हिडिओ. ह्याच्यानंतर पार्ट 2 सुद्धा बनवलाय, कारण का त्याच्यामध्ये नंदुदाला संकासुराने पकडून मारलं आणि त्याने अशा प्रकारे मारलं की यार दिन बना दिया, और दिन बना दिया उसके साथ साथ मैंने व्हिडिओ बना दिया. तर तो पार्ट 2 आहे. तर त्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू मी आता पुढे प्ले करतो, म्हणजे तुम्हाला कळेल की त्या व्हिडिओमध्ये किती मजा येणार आहे. तर तो आणि ती व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल व्हिजिट करून ती व्हिडिओ सुद्धा बघा. आणि अशाच प्रकारच्या कोकणातल्या रिअल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाक्या मागं बाक्या. हा जाऊ दे जाऊ दे. माहोल आता पूर्ण एकदम बनत आहे इथे. त्यानंतर ताई पूजा करते बघा, पाण्याने पाय धुतले जातात आणि घरातून एक चवली. फायनली संकासुर आलेला आहे. सुदेश काय गावला नाही गावणार. होय 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 तोच होता झाला पाहिजे. होय होय पाया पड. बस झाला. बाय मला पण भुया वाटतंय तिथं हात बघून.